गौतम भंडारे, बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत। अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचं आरक्षण SC समाजासाठी राखीव आहे। याच पद्धतीचं वॉर्ड क्रमांक 9 मधूनही SC समाजासाठी नगरसेवक पदाचे आरक्षण लागू झालेले आहे। तर या वॉर्डातून नामदेव गायकवाड, माजी सभापती सोलापूर जिल्हा परिषद, यांची सुपुत्र सिद्धार्थ उर्फ गरीबदास गायकवाड हे इच्छुक आहे। तर आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत। नमस्कार। वॉर्ड क्रमांक 9 मधून आपल्याला मोहिते पाटलांकडून उमेदवारी मिळावी म्हणजे मिळेल का? 80% तर गॅरंटी आहे मला की मिळेल। कशाच्या आधारावर मिळेल? तुम्ही काय केले? तुम्हाला मोहिते पाटलांनी उमेदवारी का द्यावी? मी पहिल्यापासून वयाच्या 16 वर्षापासून मी समाजसेवा करत आलेलो आहे। मी प्रत्येक कार्यक्रम मोहिते पाटलाचा कुणाचं बी काय असू द्या मी राबवत असतो। आंबेडकर नगरमध्ये प्रत्येक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा असू द्या, संगीत खुर्च्या असू द्या, गीत गायनाचा कार्यक्रम असू द्या, नेत्यांचा वाढदिवस असला तरी साडी वाटपचा कार्यक्रम मी घेतो। अधिक मी प्रत्येक 26 जानेवारीला जिलबी वाटपचा कार्यक्रम घेतो, 15 ऑगस्टला घेतो, एका दिवशी स्टँडवर चहा वाटप करतो। आपलं स्टँडवर दुकान आहे, वारकऱ्यांसाठी चहा वाटप मी करतो। मोहिते पाटलांनी उमेदवारी द्यावी असं आपण म्हणताय, पण मध्यंतरीच्या काळात तुम्ही भाजपाच्या कार्यकर्त्याबरोबर फिरत होता, त्यांच्याबरोबर विमानाने वैष्णवी देवीलाही जाऊन आला, तर त्यामुळं मोहिते पाटील तुम्हाला उमेदवार मित्रमंडळ म्हणून काश्मीरला जायचं होतं। पैसे असून सुद्धा एकट्याला जाता येत नव्हतं। मग सगळे मित्रमंडळ ठरलं की बाबा आपण काश्मीरला जाऊ। आम्ही सगळे मित्रमंडळ काश्मीरला गेलो। त्याच्यामुळं पक्षाचा ह्याचा काही संबंधच येत नाही, मित्रमंडळ म्हणून आम्ही गेलेलो आहे। मोहिते पाटलांचं उमेदवारी नाकारली, अपक्ष लढणार, आरपीआयच्या माध्यमातून लढणार, भाजपकडे जाणार, आपली नेमकी भूमिका कशी असेल? का ना, मी वयाच्या 16 वर्षापासून मोहिते पाटलाचा सेवक आहे। आमची 4थी पिढी मोहिते पाटला संघच आहे। तिकीट मिळलं नाही मिळलं तरी मी मोहिते पाटलाचंच काम करत राहणार। हे होते सिद्धार्थ उर्फ गरीबदास गायकवाड। आपण इथंच थांबूया।